नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे दिव्यांगाच्या कार्यक्रमासंदर्भातली। दिव्यांगाचा कार्यक्रम हायजॅक कोणी केला? नक्की कार्यक्रम कोणाचा? सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, भारत सरकार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम अवयव वाटप व तपासणी शिबिराच्या कार्यक्रमासंदर्भात येवल्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक यांच्या वतीने भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिनांक 4 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता माऊली लॉन्स येवला येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम अवयव वाटप तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। दिंडोरी मतदारसंघाचे खासदार श्री भास्करराव बगरेसर आणि नाशिकचे खासदार राजेभाऊ वाजे यांनी केंद्र शासनाकडे विशेष प्रयत्न करून या ठिकाणी जे जिल्ह्यामधील दिव्यांग आहेत त्यांच्याकरता साहित्याचं वाटप व्हावं म्हणून आग्रह धरला केंद्राकडे आणि त्याला केंद्राने मान्यता दिली म्हणून शिबिर आयोजित केलं। त्या ज्या शिबिरामध्ये दिव्यांगांची नावं घेतली जाणार आणि त्यानंतर त्याचं वाटप साहित्य आल्यानंतर होणार आहे। परंतु शिबिराच्या संदर्भात आपल्याला सांगायचं तर त्याचं ठिकाण पहिलं एकदा बदललं। ग्रामीण रुग्णालयाऐवजी माऊली लॉन्सला म्हणून प्रसिद्धी होत आहे। मला या ठिकाणी विशेष करून सांगितलं पाहिजे, केंद्राची योजना, खासदार प्रयत्नशील आणि या ठिकाणी या येवल्यामध्ये नामदार यांच्या हस्ते शुभ हस्ते याचं शिबिराचं उद्घाटन होणं ठीक आहे, परंतु हा कौटुंबिक कार्यक्रम म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे ते माजी खासदार नाशिकचे, राज्यपाल कोठ्यातले आमदार यांचे फोटो, परंतु खासदारांचा फोटो नाही, खासदारांचा कुठे उल्लेख नाही, अशा रीतीने या ठिकाणी जी आयोजन समिती त्यांची आहे त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली। निश्चितच हे प्रोटोकॉलला धरून नाही, तेव्हा मी या बाबीचा तीव्र शब्दात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी आमचे कार्यकर्ते हे खासदारांचा हा उपक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी मंचावर आपला एक बोर्ड लावतील, गेटवर बोर्ड लावतील, ठीक आहे माऊली लॉन्सला कार्यक्रम घेतलाच आहे त्यांनी, तरी दिव्यांगांनी हा खासदारांचा कार्यक्रम हे खासदारांच्या प्रयत्नामधनं हे घडतंय हे लक्षात घेऊन मतदारसंघातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी आपले नावं त्या ठिकाणी नोंदवावे अशी मी या ठिकाणी सर्वांना येवले लासलगाव मतदारसंघाच्या वतीनं विनंती करतो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।